नमस्कार. दी गोवा टॉक्सच्या आयच्या एपिसोडात हांव सगळ्यांचें स्वागत करता. खरें म्हणल्यार आयचो एपिसोड प्लॅन नाशिल्लो. आमी एका प्रोग्रामाक गेल्ले आनी त्या प्रोग्रामाक आयच्या आमच्या पॉडकास्टार जे सोयरे म्हणून येयल्यात ते चीफ गेस्ट म्हणून आशिल्ले. आनी जेन्ना तेंच्या कामा बद्दल आमकां तें आयकुपाक मेळ्ळें आनी पळोवपाक मेळ्ळें तेन्ना आमी तांकां विनंती केली की आमी तुमच्या वांगडा एक पॉडकास्ट शूट करपाक शकतात काय म्हणून. आनी तेंच्यांनी रोखडेंच आमकां हय म्हटलें. खूब बिजी शेड्यूल आशिल्लो आनी त्या बिजी शेड्युलान त्यांनी आमकां वेळ दिलो आनी त्याच खातीर आयचो हो पॉडकास्ट जावपाक पावलो. तर आयच्या आमच्या पॉडकास्टार सोयरे म्हणून येतले चंद्रकांत शांताराम शहासने. तशे मूळ महाराष्ट्राचे आनी एक विशेष प्रोजेक्ट घेवन ते वेगळे वेगळे कडेन प्रवास करतात. कितें काय म्हणटा हो प्रोजेक्ट? देशभक्त कोशगार. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यान जे जे वेगळे वेगळे क्रांतिकारक सहभागी आशिल्ले त्यांच्या बद्दल माहिती आणि फोटोग्राफ संकलित करून वेगळ्या वेगळ्या शाळांनी व्हरून प्रदर्शन लायतात आनी भुरग्यांक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यान वेगळे वेगळे जे क्रांतिकारक सहभागी जाले तांची वळख करून दिता. शाळा हेच क्रांती मंदिर अशें ब्रीद वाक्य घेवन गेली 750 दीस ते सातत्यान प्रवास करतात. ह्या मजगतीं तांणी 18,000 पेक्षा चड किलोमिटर प्रवास केला आनी एकूण 956 दिसांचो हो तेंचो जो प्रोजेक्ट आसा तो फुडल्या वर्सा 26 जानेवारीक सोंपतलो. त्या निमतान ते गोंयांत आयिल्ले आनी तेंचे कडेन आमकां संवाद सादपाक मेळ्ळो. देशभक्त कोशगार आसा त्याच वांगडा ते एक लेखक आसात. तांणी अनेक पुस्तकां बरयल्यांत आनी उत्तम वक्ते आसात. चलात तर आयच्या ह्या एपिसोडात आमी तेंचे कडल्यान तेंच्या कामा विशयी जाणून घेवया. मागीर वाट कसली पळयतात. सुरू करुया न्ही आयचो एपिसोड. इंट्रो म्युझिक. नमस्कार सगळ्यांक. येवकार दी गोवा टॉक्सच्या आयच्या एपिसोडात हांव सगळ्यांचें स्वागत करता. आयज आमच्या वांगडा आसात चंद्रकांत शांताराम शहासने. आयज आमी तेंचे वांगडा खबरी मारतले आनी तेंचे कडल्यान जाणून घेतले की तेंचें काम कितें आसा. चंद्रकांतजी नमस्कार. आपल्या शो मध्ये स्वागत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप खूप आभार. तुम्ही एवढ्या कमी वेळात हा पॉडकास्ट करण्यासाठी तुम्ही सहमती दाखवली. खूप खूप आभार तुमचं. आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळू. तुम्ही भरपूर लेखन केले, म्हणजे क्रांतिकारकापासून संत साहित्यापर्यंत तुम्ही भरपूर लेखन केले, भरपूर अभ्यास केले, भरपूर अध्ययन केले. हे अध्ययन आणि लिखाणाची आवड काय लहानपणापासूनच होती की नंतर कॉलेजच्या काळात किंवा नोकरी व्यवसायाला लागल्यावर तुम्हाला ही आवड तयार झाली? लिखाणाची आवड असं म्हटलं तर तसं कॉलेज लाईफ पर्यंत, पण मनन, चिंतन आणि श्रवण हे अगदी वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून तो छंद होता. की गावामध्ये समजा कीर्तन आहे किंवा आमचे जे गुरुजी असायचे ना ते तन्मयतेने शिकवायचे, तर आम्ही पुस्तक वाचन, घरी जाऊन गृहपाठ करणं, 7वी होईपर्यंत काही नाही, फक्त गुरुजी शिकवतील तेच. तर त्याच्यातून मननाची सवय लागली आणि म्हणजे चिंतन घडत गेलं. ते चिंतन घडता घडता जसं जवळजवळ ग्रॅज्युएशन होईपर्यंत मग मी माझं वृत्तपत्र चालू केलं. वृत्तपत्र जेव्हा रजिस्ट्रेशन होऊन आलं तर म्हटलं नाही, आपल्याला राजकारण हा विषय घ्यायचाच नाही आहे. तर मी शैक्षणिक वृत्तपत्र चालू केलं आणि त्यामध्ये काही लोकांनी लिहावं अशी माझी अपेक्षा होती, पण तो अपेक्षा भंग झाला आणि मग मी लिहायला लागलो. हा, की तुम्हाला एक सांगायचं, अमुक एक
देशभक्ती म्हणजे शैक्षणिक वृत्तपत्र म्हणजे काय, जनरल नॉलेज, बरोबर. आणि राष्ट्रभक्ती, त्याच्या पलीकडे काय. तर तुम्हाला सांगायचं आणि मग तुम्ही टोलवायचं. मग मी वाचायला लागलो, मग मी ग्रंथालयात जायला लागलो, मग मला 2 पैसे मिळायला लागले, तशी मी पुस्तकं घ्यायला लागलो. आणि ही पुस्तकं महाग मिळतात म्हणून मी माझं पहिलं पुस्तक 2 रुपये किमतीचं अच्या बाराखडीतले सुविचार आणि 5 रुपये किमतीचं असे आहेत सावरकर, आणि ते तुमच्यासारखे जे दानशूर मंडळी असतात त्यांना सांगायचं बाबा दे 100 रुपये, दे 200 रुपये, आणि त्यांना शाळेत घेऊन जायचं. आणि एका वर्गात 40 मुलं असतात, 4-5 महिला मिळाल्या, त्यांच्या हस्ते ती पुस्तकं त्यांनाच वाटायला सांगायची. अशी माझी ती लेखनाची सुरुवात झाली की बलिदानाचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, त्याच्यासाठी ते मासिक आणि त्याच्यासाठी लेखन करायला सुरुवात. वाह, क्या बात आहे. तुम्ही सुमारे 32 वर्षे दारूबंदी विभागात तुम्ही सरकारी नोकरी केली. त्याबद्दलचा तुमचा जरा अनुभव तुम्ही थोडक्यात समजा शेअर केला तर बरं वाटेल. काय बघा, तो जमाना असा होता की पोटासाठी कुठली तरी नोकरी करायची. म्हणजे पण मी ज्या वेळेला कॉलेजला होतो, मी NCC ला अंडर ऑफिसर होतो आणि 2nd लेफ्टनंट म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं. पण मुंबई विद्यापीठाच्या घोळामध्ये माझा एक पेपर कुठे मिस झाला त्यांच्याकडून आणि हे डिक्लेअर झालं की फेल. BComच्या शेवटच्या वर्षाला एमलॉचा पेपर मी ॲब्सेंट, आणि त्याच्यामुळे त्यावेळेला लाईकली टू बी ग्रॅज्युएट असं असायला पाहिजे होतं आणि सर्टिफिकेट दिलं होतं, पण मी ग्रॅज्युएट नाही झालो. IMAचं डेहराडूनचं माझं गेलं सगळं. पण मी नाराज झालो नाही. मी तेव्हा पण इच्छा हे केलं की मी पदवीधर न होता माझं श्रेष्ठत्व सिद्ध करेन, आणि नोकरी केली तर युनिफॉर्मचीच करीन. त्याप्रमाणे त्यावेळेला इंटर आणि सी सर्टिफिकेट म्हणजे इक्विव्हॅलंट टू 2nd लेफ्टनंट ऑफ इन्फंट्री. तर 2च इंटरव्ह्यू दिले. त्यातला स्टेट एक्साईज म्हणजे आत्ताचे जे स्टेट एक्साईज, पूर्वी दारूबंदी उत्पादन शुल्क होतं. 78 ला इंटरव्ह्यू दिला, 79 ला मला सिलेक्शन झाल्याचं पत्र आलं आणि जून 80 मध्ये मी जॉईन झालो. बस, मला युनिफॉर्मची नोकरी पाहिजे होती. म्हणजे ती कुठली आहे काय आहे त्यावेळेचा जमानाच असा होता की चिकटायचं एकदा कुठेतरी. आणि पण 32 वर्ष तुम्ही सेवा दिली आणि अचानक स्वेच्छानिवृत्ती घेऊन तुम्ही एकदम साहित्य, इतिहास आणि क्रांतिकारकांकडे वळालात. एकदम असं एवढं काय बदल झाला की तुम्हाला? बघा, मी कॉलेजला असल्यापासून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते खेळायला पाहिजे. आपण ते पर्यावरण वगैरे आता जे सगळं आहे की नाही, हे सगळं एक वेगळं मनोविज्ञान आहे. मनोविज्ञान झाडाला, म्हणजे आंब्याचं झाड आहे तुम्ही लावलं, नारळाचं आहे, लेकरासारखं वाढवता, मग ते झाल्यानंतर ते काय करतं, बहरतं, सावली देतं आणि फळं आली का पुन्हा तुम्हाला परत करतं. तसं कॉलेज लाईफमध्ये असल्यापासून मी म्हणायचो की जर ह्या भूमीतून हे झाड तयार होतं आणि पुन्हा भूमीला सगळं देतंय, तर आपण पण तशा प्रकारे आपलं कर्तृत्व हे राष्ट्रासाठी कसं अर्पण करता येईल. म्हणून मी त्यावेळेला जी पहिली प्रेमाची कविता केली होती, प्रेम म्हणजे नदीचे 2 तट, ते कधीच मिळत नाहीत. ते निस्वार्थी प्रेम, ते राष्ट्रावर करायचं प्रेम. प्रेम कसं असावं, झाशीच्या राणीसारखं. आणि जेव्हा प्रेम वासनेच्या डोहात बुडतं तिथं प्रेम संपतं. ही विचारधारा तेव्हा माझी होती. मग मी असं लिहिलं की झाशीच्या पातीवर, तलवारीच्या पातीवर प्रेम करायला शिका. तर ते जो धागा आहे त्याच्यातून माझी सगळी सर्व्हिस, नोकरी होत गेली. जिथे जिथे मी जायचो तिथे तिथे मी, जिथे संधी मिळेल तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय मी मांडायचो की आपला जो वारसा आहे, वारसा कुठून आलेला आहे आपला, अगदी महाराणा प्रताप, अगदी प्रभू रामचंद्रापासूनचा आहे. आणि तो वारसा हे सांगतो की जन्म आली याची फळं
काही करावे सफल, न करता निर्फळ भुईभार होय. तर राष्ट्रभक्ती म्हणजे आपण भुईभार नाही व्हायचं, आपण आपलं सर्वस्व असे जी का सर्व आपुली संपत्ती. 32 वर्षाच्या नोकरीमध्ये मी राज्य उत्पादन शुल्क खात्यामध्ये जी कामगिरी केली ती एकदम धडाक्याची होती. धडाक्याची होती. मी ज्या वेळेला 50शी ओलांडली त्यावेळेला मी विचार केला की धडधाकट आहे तर समाजाची सेवा करू. म्हणून 52व्या वर्षी मी अगदी स्वेच्छा निवृत्ती घेतली. अत्यंत म्हणजे त्यावेळेला आय वॉज द सिनियर मोस्ट, आहे की नाही. 32 वर्षाची नोकरी झाली म्हणजे रुबाब आहे. पण ते सगळं सोडून मी हा माझ्या जेवढं जे काही मी कलेक्शन केलं होतं राष्ट्रभक्तीच्या साहित्याचं, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं, आणि त्याच्यासोबत हा स्वातंत्र्य लढा आहे ना, याला खूप मोठी आध्यात्मिक बैठक आहे. आणि ही आध्यात्मिक बैठक ही समाजापर्यंत कोण पोहोचवणार आहे ती. बरोबर. आध्यात्मिक बैठक म्हणजे काय, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते, जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मान वाढवी, ये भारापासून, भार म्हणजे गुलामी, सोडवी मेदिनी, अखंड पृथ्वीला गुलामीपासून मुक्त करा, असा संदेश ज्ञानेश्वर माऊली देते. आणि तुकाराम महाराज म्हणतात की दया हेची नाम भूतांचे कारण, म्हणजे पंचमहाभूतांचं संरक्षण करताना निर्दालन कंटकांचे, की कंटक जे आहेत जे गुलामगिरी लादतात त्यांचं पूर्ण निर्दालन करा. तर हा संदेश, प्राण हे सर्वांना सारखेच प्रिय असतात, पण प्राणाहून प्रिय असते ती स्वधर्म आणि स्वराष्ट्राची भावना. आणि ही दडपण्याचा निर्लज्ज प्रकार जेव्हा राज्य सत्ता करते तेव्हा अंतःकरणातील प्राण बलिवेदीचा खेळ करायला तयार होतात. आता हा जो मंगल पांडे आहे, मंगल पांडे कोण आहे? पांडे इज ऋग्वेदी. ऋग्वेदात म्हटलेलं आहे की जो गोहत्या करेल बरोबर त्याला तुम्ही मारा. मग गायीची चरबी काडतुसाला लावली म्हणजे गायीला मारली, मग त्या ब्रिटिशांना आपण मारायचं. हे काय चळवळ्या माथे पुरून नाही. तर हे सर्व जे राष्ट्रीय भावनांचा जो सगळा ओघ आहे तो पुढच्या पिढीपर्यंत देण्यासाठी मी रिटायर होईपर्यंत का थांबू. मग मी राजीनामा देऊन मी जेवढं जमा केलं होतं ते समाजाला देण्यासाठी पहिले मी हे देशभक्त कोश लिहिला. त्याच्यात 10,000 क्रांतिकारकांची माहिती आहे. असं तुम्ही आता जसं म्हटलं की तुम्ही देशभक्त कोश लिहिला आणि त्याच्यात 10,000हून अधिक क्रांतिकारकाची माहिती तुम्ही गोळा केली. त्यामागची प्रक्रिया कशी काय होती? म्हणजे हे सगळं करताना प्रक्रिया म्हणजे तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला तुम्हाला म्हटलं मी लिहायला लागलो, 79ला मला कर्नाळा नावाचं टायटल लिहून मिळालं आणि लोकांनी माझा भ्रमनिरास केला. मी लिहायला लागलो तेव्हापासून पाक्षिक आणि त्याच्यानंतर त्रैमासिक, तर 96ला खऱ्या अर्थाने ती सुरुवात झाली. दर 3 महिन्याला 25 क्रांतिकारकांची माहिती लिहायची आणि ती मुलांपर्यंत पाठवायची. असं करता करता माझ्याकडे भरपूर पुस्तकांचं हे झालं, खूप लिखाण झालं, अनेक लोकांची चरित्र. आणि मला छंद काय लागला की एका पुस्तकामध्ये 10च फोटो तुम्हाला मिळतात. तर मी पुस्तक असं लिहायला लागलो की त्याच्यामध्ये 300 फोटो, अंदमान 350 फोटो, दिंडी काळ्या पाण्याची. तर फोटोमध्ये जास्त जिवंतपणा असतो म्हणून मी फोटो जमा केले. हे कुठे मिळाले मला हा तुमचा प्रश्न असेल. तर ते फोटो हे ठिकठिकाणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं जे सिल्वर ज्युबिली वगैरे होतात ना स्वातंत्र्य, त्यावेळेला काँग्रेस कमिटी, काँग्रेसचं राज्य होतं, तर काँग्रेस कमिटीला निधी यायचा आणि त्याच्यातून स्मरणिका तयार व्हायच्या. तर त्या स्मरणिकेमध्ये स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो असायचे. आता आपल्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. म्हणजे मी महाराष्ट्राचं जे सगळं केलं त्याच्यामध्ये चरित्रकोश बघितले पण त्याच्यात फोटोच नाही. ते फोटो मला, मी त्यासाठी जळगावला गेलो, धुळ्याला गेलो, विदर्भाला गेलो, नागपूरला, फोटो नाही मिळाले. मग तिथे स्थानिक जे दुकानदार असतात छोटे छोटे, त्याच्यानंतर लायब्ररीज असतात, त्या लायब्ररीमध्ये जायचं, ती पुस्तकं काढायची, त्यात कुठे फोटो मिळतात ते बघायचे, ते झेरॉक्स काढायचे.
झेरॉक्स चांगली नव्हती तेव्हा येत, हो. मग ते स्केच करायचे. अच्छा. याच्यावरती वारेमाप पैसे खर्च होत होते, पण त्याच्यामध्ये पण मला परमेश्वराने सहकार्य केलं की मला अशी काही मुलं मिळाली की जे चित्र तुम्ही 1500चं काढाल ते मला 25 आणि 50 रुपयात करून देणारी कॉलेजची मुलं भेटली. हे माझं म्हणजे भाग्य. तर अशा पद्धतीने ते सगळं गोळा करत करत मग ते कोश तयार झाला माझा, देशभक्त कोश. तर त्या पद्धतीने ते सगळे फोटो मिळाले. मग समजा कुठलं शिरूर आहे, कोल्हापूर मधले 3-4 स्मरणिका मिळाल्या, भरपूर फोटो मिळाले. हो. नाशिकवाल्यांनी सहकार्य नाही केलं, कमी मिळाले. फक्त सावरकरांचे जे 36 जॅक्सन वादातले तेवढेच मिळाले. हे सगळं करताना तुम्ही केशव प्रताप आणि गाथा भीमरावांची असे दोन मोठी 3500 आणि 7000 ओव्यांची तुम्ही महाकाव्य लिहिलं. ह्याची प्रेरणा कुठून मिळाली? म्हणजे हे सगळं करत होता आणि मग एवढ्या दोन महान व्यक्तींवर तुम्ही कसं आहे माहितीये महाकाव्य का, ठरवलं, त्याची प्रेरणा कुठून काय? मी तुम्हाला काय म्हटलं, ह्याला चिंतन मनन. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचलीत, ज्ञानेश्वरी ह्याच्या पिढीला समजत नाही म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी लिहिली. साधारण 98 ते 2001 पर्यंत मी दापोलीत होतो आणि तिथे दापोली ही विद्वानांची भूमी आहे. तिथे सहस्रबुद्धे सर होते आणि ते मी संध्याकाळी त्यांच्याकडे गप्पा मारायला जायचो. त्यांनी तिथलं कॉलेज स्थापन केलं आणि त्यांचा मराठी भाषेवर खूप मोठा अभ्यास होता. तर ती अभंग ज्ञानेश्वरी मी वाचल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एक पॅकेज तयार झालं. मी उभ्या उभ्या कविता करायला लागलो. कविता म्हणजे कशा, त्याला आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे आणि वस्तुस्थिती आहे, कल्पना नव्हे. मग जेव्हा मी बघितलं की बाबा घटनाकार बाबासाहेब आंबेडकर, मग त्यांच्यावरती पण आपण एक छोटीशी रचना करू, एक 100-200 ओव्यांची. म्हणून मी ते पुढे घेतलं किरांचं चरित्र आणि बसलो वाचायचो, इकडे वाचायचं इकडे लिहायचं, त्याचं गद्यातून पद्यात लाईव्ह 3500 ओव्या. हो. ऐसा क्रांती सूर्य आमुच्या रक्ताचा, भारतभूमीचा थोर पुत्र, ज्याने दिले हम्मा, राजकीय हक्क त्यांचीच कीर्तन मांडू जगी. आणि मी तेव्हा एक रचना केली आणि ती अनेक ठिकाणी वाजवतात, अगदी बुद्धविहारामध्ये वाजवतात. जय भीम नायक अमुचा, बहुजन भाग्य विधाता, माता भीमाई पिता रामजी, दिन दुबळ्यांचा त्राता. असं राष्ट्रगीताच्या चालीवर मी ते गीत तयार केलं. आणि जेव्हा नागपूरला मला तिथेशी युवा त्यांचं एक मंडळ होतं, त्यांनी माझा सत्कार केला, तेव्हा मी त्यांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न हे केवळ एका विशिष्ट गटापुरते मर्यादित नसून, जसं श्रीकृष्णाने गीता लिहिली, जसं मी जय श्रीराम म्हणतो, जसं मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, तसं ह्या देशाला आणि ह्या देशाच्या साठी प्राणार्पण करायला जे एक मोठा ग्रंथ तयार झाला, जो शिकवतो की ही संविधान हे माझे आहे, बरोबर, त्याच्यासाठी मी प्राणार्पण करायला तयार आहे. तर त्या संविधानाचा जनक म्हणून बाबासाहेबांचा नाव हे प्रातस्मरणीय म्हणून जय भीम ही घोषणा, जशी जय हिंद ही घोषणा आहे तशी जय भीम ही घोषणा राज्यमान्य व्हावी, असं मी नागपूरला भरसभेमध्ये तिथं प्रतिपादन केलं. पण मी हे म्हणतो की जय भीम ही राष्ट्रीय घोषणा व्हायला पाहिजे. त्या पुस्तकाच्या लिखाणामागे माझी ती एक राष्ट्रीय भावना आहे की जो ग्रंथ देशातल्या तमाम सर्वांना देशासाठी प्राणार्पण करायला शिकवतो, त्या ग्रंथाचा जनक म्हणून त्यांची रचना ही युगपुरुषांसारख्या ज्या रचना आहेत, गद्यात तर तुम्ही 5-50 खंड लिहाल हो, पण अशा प्रकारची महाकाव्यात रचना हे करण्याचं एक सुचलं. भगवंताची लीला आहे ती, माझं काय नाही. ह्याच बरोबर तुम्ही पर्यावरण विचार आणि कृषी अर्थव्यवस्थेची काय म्हणतो गुरु केली, भारतीय गोवंश हा पण पुस्तक लिहिला. मग
हे दोन्ही एका बाजूला झालं आणि मग हा ग्रंथ किंवा हे पुस्तक लिहायची काय झालं, मी फार स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे. आम्ही ज्यांना तज्ञ 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 आणि विचारवंत शास्त्रज्ञ म्हणालो त्यांनी आमच्या देशातल्या सगळ्या नद्या भ्रष्ट केल्या. तुम्हाला तर तुमच्या नशिबातच नाही वाहतं पाणी प्यावं. आम्ही लहानपणी आमच्या गावातल्या ओढ्याचं पाणी प्यायचो. आज ओढे आटले, पाणवठे आटले, नद्या विषारी झाल्या, पोल्युशन झालं, पर्यावरणाचा ऱ्हास झाला. हे सगळं आमच्या देशातल्या शास्त्रज्ञ मंडळींनी केलं. का तर आरोग्य साक्षरता हा विषय शाळेत नाही, पर्यावरण साक्षरता हा विषय शाळेत नाही, निसर्गोपचार हा विषय शाळेत नाही. म्हणून पर्यावरण दिनी म्हणजे 5 जून त्या दिवशी मी लिहायला सुरुवात केली. पर्यावरण जनाचे, पर्यावरण मनाचे, पर्यावरण नभोमंडळाचे, मानवासी उपकारी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म म्हणावे जयास, तयाने निर्मिले ब्रह्म्यास परब्रह्म रचावया. ऐशा ब्रह्मांडाचा फेरा, असं माझं पर्यावरण स्तोत्र आहे. ते 1999ला केलं मी. ते हे करण्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की पर्यावरण म्हणजे नक्की काय. पर्यावरण म्हणजे इक्विलिब्रियम, कफ पित्त वाताचं इक्विलिब्रियम करणं म्हणजे पर्यावरण. आता कफ पित्त वाताचं इक्विलिब्रियम करते कोण. सती आपली जी अनुसया आहे, अनुसयेच्या आश्रमामध्ये हे कफ पित्त वात म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश सत्व रज तम हे गेले भीक मागायला. तेव्हा उपदेशाचं अमृत कोणी पाजलं, अनुसयेने. आणि मग म्हणतात ना, तिन्ही देव ही झाली बाळे त्रैमूर्ती अवतार मनोहर. मग त्रैमूर्ती अवताराला सपोर्ट कोणाचा आहे, ती गाय. भूमीचा कस, माणसाचा कस वाढवण्यासाठी गोमूत्रातलं त्रिगुण, शेणातलं त्रिगुण, त्यातले जीवाणू हे सातत्याने उपयोगाला येतात आणि ती कृषी अर्थव्यवस्था भारताला आजपर्यंत समृद्ध करत होती. आज आमची गाय ही कत्तलखान्यात जाते आणि त्याच्या बदल्यामध्ये जी विषारी जर्सी किंवा होस्टन जातीच्या गायी आहेत त्यांना राजाश्रय दिला जातो. हे सगळं चित्र समोर दिसत असताना आणि त्यांचं मलमूत्र विष तयार करते. जे मग देशी गाय वाचवण्यासाठी तिची अर्थव्यवस्थेतली भूमिका काय आहे. गाय तुमच्या दारात आली, ती गोमूत्र देते, तेव्हा ती तुम्हाला पैसे देते. गोमये वसते लक्ष्मी, शेणातच लक्ष्मी आहे. एका कणामध्ये कोट्यावधी जीवाणू असतात जे पोषक असतात शेतीला. आज परिस्थिती अशी झाली, आता तुमच्याकडे काय मला सांगता येणार नाही गोव्यामध्ये, पण गायी दिसतायत. पण आमच्याकडे गावागावातल्या गायी नामशेष झाल्या. परिणामी गावातल्या फुलांना जो गंध यायचा तो पण नाहीसा झाला. हा, नदी नाले शुद्ध का व्हायचे, त्याच्यामध्ये शेण गोमूत्र फिरायचं. तर त्याचं पूर्णपणे मी स्वतःवरती प्रयोग केले. गोमूत्राच्या औषधी मी सिद्ध केलेले आहेत. डायबेटीस होतो माणसाला, तो गोमूत्राने नाहीसा होईल. डायबेटीसची जखम भरून निघते गोमूत्राने. प्रत्येक गोष्टीवर मी त्याचा प्रयोग केलाय आणि त्याच्यातून मी सिद्ध केलं की कुठलाही आजार असू दे तो शेण आणि गोमूत्राने बरा होतो. तर केवळ भूमीचा कस नाही तर माणूस देखील गोमूत्राने शांत म्हणजे चांगलं त्याचं लाईफ एकदम निरोगी राहतं. मग हे जगाला समजायला पाहिजे. मग आम्ही काय केलं, अशा प्रकारे माझ्यासारखी जगणारी जी शेतकरी कुटुंब आहेत त्यांच्या मुलाखती घेतले. त्यांना लिहिता येत नव्हतं, त्यांना लिहितं केलं. शिवाय जे कोणी तज्ञ मंडळी आहेत त्याच्यातली त्यांचे लेख गोळा केले आम्ही. आणि असं म्हणजे 200-400 लेखांचा एक संग्रह. तो पहिला ग्रंथ माझा कृषी अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली भारतीय गोवंश. त्याच्यानंतर त्याची एक सुधारित आवृत्ती केली, स्वावलंबी भारतासाठी भारतीय गोवंश. आणि जोपर्यंत भारतीय गोवंश वाढत नाही तोपर्यंत तुमच्या प्रदूषणाच्या समस्या सुटणार नाही. त्याच्यावरती तुकडोजी महाराजांनी खूप सुंदर लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये गायीचं महत्व काय ते, तर ते लोकांना द्यायला पाहिजे. आपण तुमच्या
सध्या जो एक्झिस्टिंग तुमचा उपक्रम चालू आहे त्याबद्दल जरा बोलू. ओळख देशभक्तांची, शाळा तिथे क्रांती मंदिर, असा तुमचा सध्या उपक्रम चालू आहे. तुमचा देशभर, आय थिंक तुम्ही सकाळीच म्हटलं, तुम्ही 18,000 किलोमीटर जवळपास प्रवास केलाय. तुमचा 956 दिवसांचा हा तुम्ही उपक्रम प्लॅन केलाय. काय म्हणजे याच्या मागची हे काय, म्हणजे 956 दिवस का? आता कसं आहे की कुठल्याही मोहिमेवर निघायचं तर तयारी तर करायला लागते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आम्ही पुण्यामध्ये प्रदर्शन लावलं होतं आणि तिथे आम्हाला लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे आमचे मामा ठाकूर वगैरे ती मंडळी सगळी भेटली आणि त्यांनी आम्हाला ह्या कामाबद्दल थोडं चांगल्या प्रकारे प्रोत्साहित केलं. हा मुद्दा एक आला. आणि मला स्वतःला माझी जी पहिल्यापासूनची धारणा आहे की मी जे जे समाजाकडून घेतलंय ते समाजाला द्यायला पाहिजे. मला ते काय बरोबर घेऊन जाता येणार नाही इच्छा असेल तरी. म्हणून माझं मी आर्थिकदृष्ट्या तर मी स्वतंत्र म्हणजे मोकळा झालेलो आहे. पण जी संपत्ती म्हणजे शाश्वत संपत्ती, माझे विचार, मी लिहिलेल्या रचना, मी केलेलं संशोधन, हे जर माझ्या घरात जर कपाटात पडून असेल तर त्या जगाला आणि मी जगून उपयोग काय? मग जाता जाता मी हे समाजाला देऊन जावं. तेव्हा माझं वय किती? 65. कोणी 65 वर्षाच्या माणसाला बाहेर पडायला परवानगी देणार नाही. पण गोमातेची कृपा की आम्ही ठणठणीत आहोत, समजलं का? आणि मग ते मला मामा ठाकूरांनी गाडी दिली आणि मग ओळख देशभक्तांची हे नाव का घेतला तुम्हाला प्रश्न असेल. तुम्ही स्वतः आज हे पॉडकास्टिंग वगैरे करताय, तुम्ही मला सलग 5 देशभक्तांची नावं सांगा. तुम्ही गोव्यात राहता, या गोव्यामध्ये शेंडी ठेवायची तर दंड होता. हिंदूंना जो लुटेल त्याची प्रॉपर्टी लुटणाऱ्याची, तुम्ही हिंदूंना लुटायचं, प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार, असे कायदे होते. त्यातून तुम्ही राहिलात. पण तुम्ही राहिलात ते कोणाच्या बलिदानातून राहिल्यात त्याची 5 नावं सांगा मला. त्याच्यासाठी ओळख द्यायची. देशरक्षणासाठी लढला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. नुसतं बोलायचं. अरे देशरक्षणासाठी लढला तो तुझा बाप होता, आजा होता, फंटा होता, तुला ओळख कुठे आहे? ही ओळख मी शाळेत जातो आणि नुसतं पोरांना म्हणत नाही जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र. अरे पण का? ती आरती आहे, ती ह्या देशभक्तांची आरती आहे. ह्या 2000 फोटो बघा. हे तुमचे जळगाव मधले, हे धुळ्यामधले, हे नागपूर मधले, ते 400 हुतात्मे, हे नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी. लाड, प्रति सरकारवाले, किती लोक आहेत पण 5 लोकांची ओळख नाही. अरे तुम्हाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांची ओळख जर तुम्ही विसरलात तर हे राष्ट्र गुलामीकडे जायला वेळ लागणार आहे का? म्हणून मी शाळेमध्ये जातो आणि मुलांना, कारण काय जे 2 पैसे कमवायला लागले ना ते सगळे विसरले. ते स्वार्थी, सत्ता लोलूप आणि स्वार्थी म्हणजे भ्रष्टाचारी, अशा प्रकारची एक वेगळी यंत्रणा आणि व्यसनी. गावोगावी तुम्हाला संस्कार केंद्र किती दिसतात, वाचनालय किती दिसतात, त्यात माणसं किती असतात, त्याच्यामुळे ते डोक्याच्या पलीकडचं काम आहे. पण नवीन पिढी आहे, त्या पिढीला मी शिकवतो आसक्तीचा त्याग म्हणजे व्यसनमुक्ती. आसक्तीचा त्याग मंगल पांडेंनी केला, आसक्तीचा त्याग सावरकरांनी केला, आसक्तीचा त्याग नेताजी सुभाषचंद्रांनी केला. म्हणून ते देशभक्त. मग तुम्हाला आता आसक्तीचा त्याग कशासाठी करायचा आहे? प्रलोभन आहे की नाही? स्वार्थी जे राजकारण आहे त्याच्यापासून अलिप्त राहायला पाहिजे आणि मी देशाचं देणं लागतो ही ओळख. तुझ्या आजा पंजा हा देशभक्त होता, त्याच्या घरात तुझा जन्म झाला म्हणून तू देशभक्त आहेस. मग तुला त्यांच्यासारखं जगायचं असेल तर हेल्थ इज वेल्थ. तुझी प्रकृती हीच तुझी संपत्ती आहे आणि तू सशक्त, देश सशक्त व्हावा.
आणि मग ही सगळी चित्र मी काय करतोय, त्याची PDF केलेली आहे. 10,000 क्रांतिकारकांचा कोश, त्याच्यानंतर माय लाईफ टर्म म्हणजे जन्मठेप सावरकरांची, त्याच्यानंतर आपलं केशव प्रताप ग्रंथ आहे, त्याच्यानंतर दिंडी काळ्या पाण्याची आहे, पर्यावरण विचार, छोटी छोटी क्रांतिकारकाची असंख्य पुस्तकं मी लिहिलेली, सगळ्याची PDF गोइंग टू हँडओव्हर. शाळेला द्यायचं, त्यांच्या मुख्याध्यापकांना द्यायचं, मग ते त्यांच्याकडून त्यांच्या 1,000-2,000 पोरांना सर्क्युलेट करतात. मग एका तालुक्याला गेलं का ते त्यांच्या तालुक्यातल्या सगळ्या शाळांपर्यंत जाते. भविष्यामध्ये आज तुमची माझी भेट झाली, मी तुम्हाला ते दिलं, उद्या तुम्ही बोलायचं नाही की मला 5च क्रांतिकारकांचे नाव माहिती आहेत. तुम्ही अभिमानाने बोलाल की माझ्याकडे 2,000 देशभक्तांची फोटो आहे आणि 10,000 देशभक्तांचा कोश आहे, तुला पाहिजे का? लक्षात आलं का? अशा प्रकारे तुम्ही एक अभिमानाने बोलू शकता. आणि हा ठेवा प्रत्येकाच्या मोबाईल पर्यंत मला पोचवायचं आणि त्याच्यासाठी. आणि मग क्रांती मंदिर म्हणजे ते फोटो PDF मध्ये दिले, तुम्ही प्रिंट आउट काढा, तुमच्या घरात लावा, तुमच्या शाळेत लावा, तुमच्या वाचनालयात लावा, जाल तिथे क्रांती मंदिर. बेस्ट, एकदम बेस्ट. जसं तुम्ही आता म्हटलं की देशभक्ती कोशात तुम्ही जवळपास 10,000 क्रांतिकारकांची माहिती तुम्ही संकलित केली आहे. त्यात गोवा मुक्ती आणि गोवा मुक्ती संग्रामाबद्दल तुम्ही काय माहिती संकलित केलं याबद्दल थोडक्यात समजा तुम्ही सांगितलं. काय, गोवा मुक्तीच्या अगोदर दादरा नगर हवेलीचा स्वातंत्र्य लढा आहे 1954 सालचा. स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करताना 2 प्रवाह आहेत. एक म्हणतो की आम्ही स्वातंत्र्य घेतलं, लढून घेतलं. एक प्रवाह म्हणतो की ब्रिटिशांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं. बरोबर आहे? बरोबर आहे. आता जर ह्या देशाच्या भूभागावरचं सगळं आम्ही जर काही जिंकून घेतलं तर मग पोर्तुगीजांच्या ताब्यातला गोवा, पॉंडिचेरी, त्याच्यानंतर दादरा नगर हवेली, सिल्वासा, दमण दीव, हे का वेगळे राहिले? ते पोर्तुगीजांचे होते. म्हणजे आम्हाला ब्रिटिशांनी दिलं, पोर्तुगीजांना आम्ही हरवले नाही ना. लक्षात आलं का? तुम्ही थोडस हे कराल की तुमची शक्ती एवढी आहे तर पोर्तुगीज तर फार थोडे. मग ते का नाही घेतले आम्ही? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 14 वर्ष तुम्हाला सत्याग्रह करायला लागला त्याच्यासाठी. मग गोव्याचा स्वातंत्र्य लढा जेव्हा वाचायला घेतला त्यावेळेला त्यातल्या शिक्षा बघितल्यात तर त्या भारतात तशा प्रकारच्या शिक्षेची पद्धत कुठेही नाही. सरळ सरळ असा फटका डोळ्यावर मारायचा आहे आणि फेकून द्यायचंय खाडीमध्ये. हे अत्याचार, 15-15 वर्ष शिक्षा आणि रोजचा काय स्क्युडो का काय ते चलन पोर्तुगीज ते तो दंड. नुसतं नाहीये. आज कसं असतं जेलमध्ये गेला का सगळं फुकट खायला प्यायला मिळतं, तसं नाही. त्याला फाईन भरायचा आहे तर तो फाईन द्यायला लागायचा. आणि मग गोव्याच्या लढ्याचा मी अभ्यास केला तर त्याच्यामध्ये एक कायदा आहे, इन्क्विजिशन असं. हा, तर तो कायदा वाचला तर डोकं काम करत नाही. हिंदूंना कशा प्रकारे त्यांची धर्मांतर केली आणि पोर्तुगीजांनी किती अत्याचार केले याचं जिवंत उदाहरण त्या तेवढं वाचलं. मग असे म्हटलं तर साधी शेंडी ठेवायची तरी तुम्हाला दंड आहे, परवानगी काढायला पाहिजे. तुम्हाला कोणी तुमच्यावर अत्याचार करून तुमची संपत्ती लुबाडली तर पोर्तुगालचा जो आहे कोण माणूस त्यांनी तुमची संपत्ती लुबाडली तर तिचे मालक तुम्ही झाले. हा कायदा असू शकतो. आणि त्याच्यामुळे जास्त हे आपुलकी वाटली या लढ्याबद्दल की अशा अवस्थेमध्ये राजाश्रय म्हणजे हिंदूंच्या संपत्तीवर दरोडा घालण्यासाठी पोर्तुगीजांनी राजाश्रय दिला होता. आणि चिमूटभर असून देखील ते एवढ्या मोठ्या सत्तेला नमवू पाहत होते. त्याच्यामुळे गोव्याच्या लढ्यामध्ये भारतातील प्रत्येक म्हणजे कोणते आपले लोहियांचं जे योगदान महत्वाचं आहे ना, दंडवते, लोहिया बरेच आहेत, म्हणजे सिनारी खूप लोक आहेत.
तर त्यांचं जे योगदान ते महत्वाचं, गोमंतक दल वगैरे ते पराकोटीचं योगदान दिलं त्यांनी. आणि म्हणजे अशी प्राण्यांची पर्वा नाही केली. 15-15, 20-20 वर्ष एवढ्या शिक्षा ब्रिटिशांनी पण दिल्या नाहीत. काही तुम्हाला म्हणजे गोष्टी समजा आठवत असतील, तुम्ही एकदम समजा शेअर केल्या गोवा मुक्ती लढ्यातील क्रांतिकारकाबद्दल? किंवा मोहन रानडेंना मी ओळखतो, जवळून भेटलेलो आहे. मोहन रानडेंना लिस्बनला नेले होते आणि त्यांचा एवढा प्रचंड छळ झाला की ते इकडे आले तेव्हा त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांची भाषा गेलेली होती. म्हणजे किती प्रकारचं त्यांना ते हे केलेलं असेल, काय म्हणतात त्याला, छळ गेले असतील. अनेक दिवस ते बोलू शकत नव्हते, ही त्यांची अवस्था होती. आणि त्यातले तुम्ही त्याला किस्से तर म्हणायचंच नाही, त्यांच्या शौर्यगाथा आहेत, पण या शौर्यगाथा लिखित स्वरूपात नाही आहेत. मी कुठल्या याच्यात अथॉरिटी म्हणून बोलू तुम्हाला? महाराष्ट्रातून लोक आले, जेव्हा केंद्र शासनाला समजलं त्यांनी तिकडं बेळगावहून बंदच केल्या, एसट्या पण बंद केल्या, गोव्याला येणारे वाहनं पण बंद केली. समजलं ना? मग ते मार खाल्ला आपल्या लोकांनी, म्हणजे भयानक मार खाल्ले, भयानक. त्याची वर्णन काय, ते कौतुक काय, प्रचंड अत्याचार. पण अत्याचाराची परिसीमा झाली. आणि गनिमी काव्यांनी पुण्याच्या साधारणपणे 110-115 तरुण होते, ते RSSचे होते. बाबाराव भिडे त्यांचे नेते होते. त्यांनी गनिमी काव्यांनी सिल्वासा जिंकला 1954 साली. एका रात्रीत तो दादरा नगर हवेलीचा लढा त्यांनी यशस्वी केला. पण तो खटला हेगच्या न्यायालयात गेला आणि केंद्र शासनाला पुरावे द्यायला लागले. नाना फडणीस यांनी इंग्रजांशी एक तह केला होता आणि त्या तहाच्या त्या कागदपत्रावरून पोर्तुगालकडून दादरा नगर हवेली भारत सरकारकडे आली. पण त्याच्यात 6 वर्ष गेली. तो भूभाग तर कसा आहे की तिथे जरी पोर्तुगालांची सत्ता असली तरी छळ छावण्या नव्हत्या जशा गोव्यामध्ये होत्या. गोव्यात कसं तुमचा कुंकोळी, त्यांचा पहिला उठाव झाला, आमच्या लोकांनी साथ नाही दिली ना. गोव्याचं टिसभर पोर्तुगीजांना, गोव्याची लोक जर एकत्र आली असती तर 2 तासाचा लढा होता. पण कुंकोळीवालेच तेव्हा लढले, त्याचीच पुनरावृत्ती प्रत्येक ठिकाणी झाली. मग 70वाले लढले. तुम्ही जसं म्हटलं की तुमच्याकडे सुमारे गोव्यातील सक्रिय जे क्रांतिकारी होते त्याची सुमारे 2,500 ची यादी आहे. पण अनफॉर्च्युनेटली बहुतांश गोमंतक यांना 2,500 पैकी 10 पण नावं कदाचित माहीत नसेल. मग आता तुम्ही काय सजेशन देऊ शकता, म्हणजे वैयक्तिक स्तरावर, सामाजिक स्तरावर आणि सरकारी पातळीवर हे समजा चित्र बदलायचं असेल तर काय उपाय झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, हा शासकीय ठेवा आहे, यांच्या नोंदी 100% आहेत. पण त्या कुठे आहेत? पुस्तकात. आता पुस्तक वाचायला आम्ही जात नाही. आम्ही आमचा कार्यभार उरकला की संध्याकाळी भलतीकडेच जातो. त्या पुस्तकात जाऊन बघाल गोवा मुक्ती लढ्याचं प्रत्येकाचं नाव, गाव, त्यांनी केलेलं कार्य लोकांना बघून आहे ना. त्यांचे वारस आहेत, त्यांचे वंशज आहेत. आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर आम्ही कोणाचा वारसा चालवतोय त्यांना लक्षात येऊ दे ना. किती गावकर, किती गावडे, किती ते देसाई, फलदेसाई, अजून काय वेगवेगळी नाव आहेत त्याच्यात. बर्वे आहेत, भाटे आहेत. नंतर तुम्हाला ते एक त्याच्यातली गंमत सांगतो. पोर्तुगाल मधल्या ख्रिश्चनांनी श्रीराम मंडळ असं काही एक स्थापन केलं. हो का? आणि ते माझ्या पुस्तकात ते मी लिहिलेलं आहे. पण जसं म्हणजे गोव्यातील लोकांना गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं वगैरे सगळं माहिती आहे. गोव्याबाहेर कशी स्थिती आहे, म्हणजे बाहेर लोकांना माहित आहे का, म्हणजे गोव्याबाहेर इतर राज्यात गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं, इथं किती अत्याचार झाले, 450 वर्ष राज्य होतं, इन्क्विजिशन झालं, ह्याबद्दल कशी आहे म्हणजे मानसिकता किंवा माहिती? आपल्या देशामध्ये एक मानसिकता आहे ती इतिहास विसरायची.
तुम्हाला सांगतो, जसं हे पोर्तुगीजांचं आहे तसं वसईला आणि ठाण्याला ब्रिटिशांच्या सहकार्याने धर्मांतर होत होती. आणि ठाण्याला किल्ला बांधायला घेतला होता, वसईला किल्ला बांधायला. त्याच्यामध्ये अंजुरकर नायकाची बखर नावाचं एक पुस्तक आहे. अंजुरकर नायकाची बखर. तो पेशव्यांना काय लिहितो की जर ठाण्याचा किल्ला झाला तर इथे हिंदूंवरती फार मोठं संकट आहे. तर आणि कुठला? वसईचा किल्ला. हा, तर तुम्ही आम्हाला मदत करा. मुलूक जिंकलात तर तुमचा काय? मुलूक जिंकला तर तुमचा आणि हारलात तर कर्ज माझं. अंजुरकर नाईक हे किती मोठा माणूस असेल. मग चिमाजी आप्पांनी ते लढाई जिंकली. बाहेरची तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे बाहेर काय होतं. असे लोक आहेत, ते ठाण्याचे अंजूर नावाचं गाव आहे, तिथले ते अंजूरकरांची बखर नाईक त्यांचं नाव. मग ते मोरया गोसावीला गेले, मग पेशव्यांना भेटले, मग पेशवे आले, मग चिमाजी आप्पाची मोहीम आणि ते वसईचा किल्ला जिंकला वगैरे. अशा बाहेरच्या घटना आहेत. आणि अनेक ठिकाणी ती धर्मांतर तर होतच होती. त्यांच्यामध्ये म्हणजे लिखित आहे की पोत्यात भरलं जायचं, त्याच्यावर तेल टाकायचं आणि धर्मांतर नाही करत असेल तर पेटवून द्यायचं. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. पण ते शेवटी आपण म्हणतो काय, शेवटी तो जो धर्मांतरित झाला तो हिंदूच होता. ह्या पूर्ण उदात्त भावनेतून तिकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे तो असं वाद करणं, भांडणं करणं असं नाहीये, किंवा त्यांचा द्वेष करा असं कुठेही तसं वातावरण तुम्हाला आढळणार नाही. कारण ही सहिष्णुता ही रक्तात आहे आणि एकमेक खेडीमेडीने राहतात सगळे. किंवा त्यावेळेला पोर्तुगीजांनी अत्याचार केले म्हणून आता आम्ही त्यांच्याशी भांडायचं. तुम्ही तुमचा उपक्रम चालूच आहे विद्यार्थ्यांसाठी, पण त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी इतिहासाशी जोडून घेण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही 2-3 समजा करणीय कामं सांगितली तर. मी या समाजाचं देणं लागतो, जे जे मी कमवणार आहे ते समाजाकडून घेतोय, ही जाणीव ठेवली पाहिजे. ही जाणीव जेव्हा तरुणांमध्ये होईल तेव्हा त्यांचं लक्ष लागेल की बाबा हे काय तत्व आहे. मग शिकवण कोणी दिली? ही आमच्या पूर्वजांनी दिली. मग आमचे पूर्वज कोण होते? मग माझ्या देशाचा इतिहास काय, माझ्या गावाचा इतिहास काय. त्यावेळेला ही पिढी सुधारेल. त्याच्यासाठी शाळेमध्ये निसर्गोपचार, आरोग्य साक्षरता, राष्ट्रभक्ती, पर्यावरण ह्याचे धडे देणं गरजेचं आहे. मुलं कधी घेणार? तुम्ही असे आवाहन करून होत नाही. ते शाळेत शिक्षकांनी सांगायला लागतं. राष्ट्रभक्ती, आरोग्य साक्षरता. आरोग्य साक्षरता म्हणजे काय? आरोग्य साक्षरता म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावे. सूर्य उगवला, अनंते म्हणजे सूर्य उगवला की उठायचं, निसर्ग नियमाप्रमाणे वागायचं. ठेविले अनंते, तर सूर्य आला तरच पृथ्वी आहे. तो जे निर्माण करणार आहे, जे नैसर्गिक आहे, त्या नैसर्गिकतेचा स्वाद घेत. म्हणजे अग्नी प्रदीप्त झाला 12 वाजता की जेवायचं. आम्ही 2-4 वाजता जेवतो. लक्षात आलं का? आणि चित्ती असू द्यावे समाधान. जे मिळेल अर्धी भाकरी का होईना ती समाधानाने खायची, ओरबडून खायची नाही. हे जे आहे तर त्याला म्हणायचं आरोग्य. तुमचं सामाजिक आरोग्य, तुमचं वैयक्तिक आरोग्य, तुमचं आध्यात्मिक आरोग्य हे सुदृढ असलं पाहिजे. लक्षात आलं का? ओम नमोजी आद्या. तुमचं मूळ काय? तुम्ही कुठून आला? आद्य म्हणजे मूळ. निसर्गोपचार त्याच्यातच दडलेला आहे सगळा. सूर्य, एवढं सोपं आहे. पण ती आरोग्य साक्षरता, राष्ट्रभक्तीची, ही समाज सुधारणेची कंपनं जेव्हा वाढतील तेव्हा तुम्ही म्हणता ते साध्य.
काय करायला पाहिजे, ती कंपनं वाढवायला पाहिजे, तो रक्तगट वाढला पाहिजे. हो. हर हर म्हटलं की तुम्ही महादेव का बोलता हो? गरज काय? तर तळ्यामध्ये तुम्ही जेव्हा दगड टाकता तेव्हा त्याची कंपनं जातात, कारण तळ्याचं पाणी एक आहे, ते टोकापर्यंत जातं. तसं हे राष्ट्र एक आहे. ही राष्ट्रीय भावनांची आंदोलनं जेव्हा जागे होतील त्यावेळेला सुधारणा होईल. आता आमचा धर्म काय, काय आमचं परंपरा काय, आणि आम्ही वाजवतो काय गणपतीच्या पुढं? बरोबर. काय वाजवतोय आम्ही? एवढी नादानगी कधी? एवढा देश खालच्या पातळीला गेलेला आहे आपला की भविष्य कठीण आहे, विडंबन चाललेलं आहे. एकदम. आणि ह्याच्यामध्ये कोणीही त्याला विज्ञान निष्ठतेचा धागा देत नाही. आज पुण्यासारख्या ठिकाणी किंवा अनेक शहरामध्ये जी अपत्य जन्माला येत आहेत ती काय येतात अशी विकृत? कारण त्या डोलबीचा आवाज त्या गर्भापर्यंत गेला का ते काय करणार हो नाजूक? आणि हे आम्ही वाजवतो, त्याच्यासाठी देणग्या देतो. विकृती वाढली तर ती विकृती कमी करण्यासाठी निसर्ग, राष्ट्रभक्ती, आरोग्य साक्षरता, निसर्ग उपचार, आजारी पडलात तुम्ही काय साधा तुळशीचा काढा पिला तरी तुम्ही बरे होता, पण तुम्ही डायरेक्ट धावत जाता. डॉक्टर म्हणाला काय नाही, भेटला नाही, तर सकाळपर्यंत तुम्हाला काहीच होत नाही, तुम्ही बरे होता हे माहिती आहे, तरी तिथे जाऊन बसतो. मग त्यापेक्षा तुळशीचा काढा प्या. कोण शिकवणार? तसा राष्ट्रभक्तीचा पण विषय आहे की शिकवायला कोणी मनापासून तयार नाही आणि त्यांना लाज वाटते. ते बदल घडणं ही तुमच्या पिढीची गरज आहे, नाहीतर देश अराजकतेकडे जाईल. चंद्रकांतजी, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या बरोबर पॉडकास्ट केला, त्यासाठी मी खूप खूप आभार मानतो. तुम्ही जे म्हटलं सगळं PDF आम्ही आमच्या गुगल ड्राईव्हवर घालू, जेणेकरून ते सगळ्यांना ॲक्सेसिबल असेल. तुम्ही जे सगळं तुम्ही बोललात, सगळे क्रांतिकारकांची तुम्ही ज्या PDF केल्यात तर तुम्ही नक्की आमच्याबरोबर शेअर करा. आम्ही त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता माझा प्रवास हा जवळजवळ 750 दिवस झाले. हो. 750 दिवस. आता शेवटचे 26 जानेवारीपर्यंत बाकी आहे. असं आहे, तुमचं सहकार्य मिळतंय, लोक आणि मुलं खूप रिस्पॉन्स देतात. मुलांना पाहिजे, आम्ही कमी पडतोय, तर ते तुम्ही तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्याचा प्रचार करावा. येस, मी तुमचे सगळे सोशल मीडिया डिटेल्स जे आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये घालणार, जेणेकरून तुम्ही कुठं कुठं असणार, म्हणजे तुमचं जे दर दिवसाचं अपडेट आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचत राहील. परत एकदा खूप खूप धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आणि आम्ही व्हायचं पॉडकास्ट हांगाच सोपयतात. आम्ही रोखडेच नवो पॉडकास्ट घेऊन रिटर्न येतले. तो मेरेन वाट पळयात. परत मेळया रोखडेच. देव बरें करूं. तर हो आसलो आयचो एपिसोड. आयच्या एपिसोडात आम्ही चंद्रकांत शहासने हांच्या वांगडा संवाद साधलो. तांच्या आणि त्यांच्या कामाबद्दल जाणून घेतले. आमकां लक्षात आयलाच आसतलें की तांचें काम कितलें म्हत्वाचें आसा आणि ह्या वयार सुद्दां ते हे कामाक कितलें प्राधान्य दितात ते. तांचे कडेन 10,000 पेक्षा अधिक भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सक्रियरित्या काम केलेल्या क्रांतिकारकांची फोटो सहित माहिती आसा. त्याच वांगडा गोवा मुक्ती लढ्यात सक्रियपणान काम केल्ल्या 2,500 पेक्षा चड क्रांतिकारकांची फोटो सहित माहिती उपलब्ध आसा. आम्ही त्यांचे कडल्यान ही माहिती घेवन ती माहिती गुगल ड्रायव्हर घालतले आणि ताची लिंक हांव डिस्क्रिप्शनान घालतलो, म्हणजे जेणेकरून ती आमकां सगळ्यांक एक्सेसिबल जातली आणि आमकां ही माहिती चडांत चड लोकां मेरेन पावोवपाक मदत जातली. त्याच वांगडा हांव तांचे सोशल मिडिया डिटेल्स डिस्क्रिप्शनान घालता, म्हणजे तांच्या कामाबद्दल जर तुमकां जाणून घेवपाक जाय जाल्यार तुमी तांकां सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान फॉलो करपाक शकतले. चलात तर हो आयचो एपिसोड आमी हांगाच सोंपया. त्यान पयलीं चॅनलाक सबस्क्रायब करात, ही व्हिडिओ लायक करात आणि जाता तितल्या लोकां मेरेन शेअर करात, म्हणजे चंद्रकांत शहासने सारखे लोक जे काम करतात ते चडांत चड लोकां मेरेन पावूं आणि तेंच्या सारख्या काम करणाऱ्या लोकांक जी अपेक्षीत मदत आसा ती समाजा कडल्यान मेळत रावूं. आयचो एपिसोड आमी हांगाच सोंपया. परत मेळया दी गोवा टॉक्सच्या फुडल्या एपिसोडान. तो मेरेन काळजी घेया, वाट पळयात. हांव पळयतां. देव बरें करूं.